केंद्रीय राज्यमंत्री दर्जाचं महामंडळ देऊन पैशानं फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जो आहे तो भाजपचे नेते नितीन भुतळे यांनी स्वतः केलेला आहे. त्यांना स्वतःच अशा पदाचं आमिष देऊन कोट्यावधी रुपयांची मागणी केली होती आणि नितीन भुतळे यांनी अतिशय चाणक्य पद्धतीनं या संपूर्ण टोळीला पर्दाफाश करत पोलिसांच्या हवाली केलेला आहे. नेमका कसा घटनाक्रम या संपूर्ण घटनेतला होता आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतळे आहेत. भाऊ, ही टोळी जी आहे ती या ठिकाणी पकडली, त्यांनी खुद्द तुम्हालाच आमिष या संपूर्ण संदर्भाचं दाखवलं होतं. किती रुपयाची मागणी केली होती आणि नेमका काय घटना प्रकार होता? मागच्या 15-20 दिवसापासून ही सर्व लोक माझ्या संपर्कात होती आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं व्हॉट्सअप मेसेजद्वारे, फोनद्वारे माझ्याशी संपर्क करून या सगळ्या विषयामध्ये मला 3 वेगवेगळे केंद्राचे महामंडळ जे आहेत या महामंडळाच्या संदर्भात 20,50,00,000 रुपयाची मागणी केली होती आणि तुम्हाला जर कन्फर्मेशन पाहिजे असेल तर टोकन म्हणून 1,00,00,000 रुपये आपल्याला द्यावं लागतील अशा पद्धतीचं त्यांनी मला त्या ठिकाणी आमिष दाखवलं होतं. आणि मी भारतीय जनता पार्टीचा 32 वर्षापासून काम करणारा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं मला अशा पद्धतीचे विषय हे भारतीय जनता पार्टीमध्ये होत नाही अशा पद्धतीची माहिती होती आणि त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या हे निदर्शनास आणून दिलं आणि वरिष्ठ नेतृत्वाने परवानगी दिल्याच्या नंतर हे स्टिंग ऑपरेशन करून या सर्व टोळीला पोलिसांच्या हवाली केलं. केवळ हे 3च लोक नाही तर यामध्ये अजूनही अनेक लोक आहेत. मला विश्वास आहे की पोलीस योग्य पद्धतीनं तपास करून या टोळीच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाऊन सर्वांना गजाआड करतील. निश्चित या 3 जणांच्या टोळीला सध्या जे आहेत ते ताब्यात पोलिसांनी या ठिकाणी घेतलेलं आहे. स्वतः खुद्द भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतळे यांनी या संपूर्ण टोळीचं स्टिंग ऑपरेशन करून त्यांना पोलिसांच्या हवाली जे आहे त्या ठिकाणी केलं आहे. वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला ही बाब कदाचित समजली असेल आणि त्या माध्यमातून या संपूर्ण टोळीचा भंडाफोड करण्यात यश मिळालं असेल. मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अशा टोळीकडनं लुबाडण्याचा प्रकार आजही ती चालू आहे आणि या संपूर्ण संदर्भाची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी हीच मागणी केली जात आहे. विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.